आणि कुठलाही रस्ता फक्त एक ॲक्सेस कंट्रोल रस्ता करून न थांबता असं आम्ही सरकारने निर्णय घेतला आहे की त्या आजूबाजूला असलेलं जेवढं पोटेन्शियल आहे त्याचा वापर तिथल्या जनतेला झाला पाहिजे, त्या विभागाला झाला पाहिजे. आणि जेव्हा कनेक्टिव्हिटी असते तेव्हा लोक जातात, उद्योग कधी जातात जेव्हा रस्ते असतात, कनेक्टिव्हिटी असते, इन्फ्रास्ट्रक्चर असतं, मॅनपॉवर असते. या सगळ्या गोष्टी एकाला एक सांगड घातलेली आहे. त्यामुळे आता आम्ही जे काही अनेक प्रकल्प करतोय ते 2-3-4 नावं सांगितली आपल्याला, परंतु ॲक्सेस कंट्रोल ग्रीड असेल, आता डायरेक्ट आपलं इथं वरळीवरून आपलं सीलिंग जो आहे, सीलिंग पुढे वर्सोव्याला जोडतो आहे आपण, म्हणजे वेस्टर्नची ट्रॅफिक कमी होईल. वर्सोव्यावरून भाईंदर ते विरार, म्हणजे इकडची पूर्ण ट्रॅफिक कमी होऊन जाईल मुंबईची वेस्टर्नची. आता ईस्टर्न एक्सप्रेसमध्ये आम्ही इथे छेडानगर, काय ते कुठलं नगर आहे, छेडात नगर ना, बरोबर, तो सर्कल आहे, तिथून डायरेक्ट आम्ही रस्ता लिफ्ट करतो आहे एलिव्हेटेड, तो डायरेक्ट ठाणा, गायमुखवरून फाउंटन म्हणजे अहमदाबादकडे जातो ना रस्ता. म्हणजे काय होईल, इथून वेस्टर्नला पण एक पॅरलल रोड होईल, ईस्टर्न एक्सप्रेसला पॅरलल रोड. त्यामुळे आता जो वेळ लागतो त्याच्यात निम्मा वेळ लागेल. मुंबई पुणेमध्ये आम्ही तिथं गडकरी साहेबांनी केला, बाळासाहेब असताना 55 उड्डाणपूल केले. आता लोक मग तेव्हा म्हणायचे कशाला पाहिजे, कशाला. आता बघा ना, आज नसते तर काय झालं असतं. पण त्यावेळी बाळासाहेबांनी संकल्पना मांडली आणि आज त्या पुणे मुंबईमुळे सर्व्हिस इंडस्ट्री, IT पार्क, मोबाईल इंडस्ट्री, रिअल इस्टेट सगळं बूम झालं.